कार्यक्रमच आहे आणि त्यांची जी फलंदाजी झाली त्यामुळे आपल्या गोलंदाजांची उणीव दिसून आली नाही. जे आतापर्यंतच्या पराभवामध्ये काय होत होतं की गोलंदाज स्वैर गोलंदाजी करत होते, त्यामुळं त्यांना धावा कमी पडायच्या. आता कसं झालं की 373 धावांचं पर्वत उभारल्यामुळं त्यांना गोलंदाजांना एकदम चांगले वाव मिळाला भरपूर, म्हणजे श्रीलंकेला आउट करण्यासाठी. रॉबिन सिंगनं पण त्यामध्ये चांगलं काम केलं, त्यानं पाच बळी घेतले काय, आणि त्यामुळं भारतानं जो विजय मिळवला त्यामुळं भारताला सुपर 6 मध्ये जाण्याचे चान्सेस वाढले. किती चान्सेस आहेत त्याचे? आता तसे 90% आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण इंग्लंड बरोबर आपला सामना राहिलाय, श्रीलंकेचा केनियाशी राहिलाय आणि दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेशी. तर दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेला जर हरवलं आणि श्रीलंकेनं केनियाला हरवलं हे गृहीत धरलं तर भारतानं इंग्लंडला विजय मिळवला तर आपण सुपर 6 मध्ये गेलोच. पण इंग्लंडकडून जर निसटता पराभव झाला थोडक्यात तर आपल्याला रन रेटवर सुपर 6 मध्ये जाण्याची संधी आहे काय. आणि जर रन रेट जर बघितला तर भारताचा रन रेट आता सध्या सगळ्यात जास्त आहे, म्हणजे निव्वळ धावगती जी असती ती +1.243 आहे आणि ती सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे जर भारत जरी हारलं तर भारताचे 4 गुण झालेले आहेत. श्रीलंकेनं केनियावर विजय मिळवला तर केनियाचे 4 गुण होतात आणि झिम्बाब्वेचे 4 गुण झालेले आहेत 2 विजय मिळवल्यामुळे. तर तिघांची बरोबरी होईल आणि तिघांच्या बरोबरीमध्ये नियम काय सांगतो की प्राथमिक फेरीत जो विजय मिळवला तो संघ पुढे येईल. आणि या गोष्टीमध्ये काय होतं की तिघांनी एकमेकांना हरवले. श्रीलंकेनं झिम्बाब्वेला हरवले, झिम्बाब्वेनं भारताला हरवले आणि भारतानं परत श्रीलंकेला हरवले. त्यामुळं निव्वळ रन रेटवर आपण वरती येण्याची संधी जास्त आहे. रन रेटचा किती उपयोग होतो? रन रेटचा उपयोग जर गुण बरोबरी झाली तर रन रेटवरच संघ कोणता पुढे येईल ते ठरवलं जातं. कालच्या सामन्यामध्ये काही विश्वचषक म्हणजे विश्वविक्रम झाले. कालच्या सामन्यामध्ये विश्वविक्रम म्हणजे आपला सौरव गांगुलीला जो शेवटच्या चेंडूवर षटकार मारायला गेला होता तो आउट झाला. तो जर मारला असता त्यानं वर्ल्ड कप मधलं रेकॉर्ड झालं असतं. 188 धावांचं जे गॅरी कर्स्टनचं होतं ते मात्र त्याला मोडता आलं नाही. तो 183 वर बाद झाला आणि त्यानं 175चं कपिल देवचं रेकॉर्ड मोडलंच आणि 181चं व्ही रिचर्डचं पण रेकॉर्ड मोडलं.